मी विनोद पाटील, सहाय्यक शिक्षक, नामदार गोपाळकृष्ण गोखले. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्याचबरोबर थोर समाजसेवक नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची पुण्यतिथी. या दोन्हींना आपण अभिवादन करून आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा तसेच मुंबई विभागाच्या विभागीय सचिव आणि भाऊसाहेब वर्तक कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर संत मॅडम, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटीचे मुंबई विभागाचे अधीक्षक माननीय चौबे सर, शाळेचे प्राचार्य माननीय बंदछोळे सर आणि विद्यार्थी मित्र. गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापना 19 फेब्रुवारी 1958. या सोसायटीची स्थापना प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी यांनी केली. त्या काळातील थोर समाजसेवक नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार, यांचे उदारमतवादी असे धोरण यांचा प्रभाव हा प्रामुख्याने प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी यांच्यावर असल्यामुळे त्यांनी या आपल्या सोसायटीला त्यांचे नाव. म्हणूनच आज गोखले एज्युकेशन सोसायटी ही नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या नावाने ओळखली जाते. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य माननीय बंदछोळे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. प्राचार्य बंदछोळे सर. उपस्थित मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी व आजच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले पुण्यतिथी म्हणजेच गोखले डे साठी उपस्थित संस्थेच्या उपाध्यक्षा व मुंबई झोनच्या सचिव व भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संत मॅडम, शाळेचे अधीक्षक माननीय श्री चौबे सर, पालक वर्ग, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. आज नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची पुण्यतिथी आणि ही पुण्यतिथी आपण साजरी करतो गोखले डे म्हणून. ज्या वेळेस गोखलेंचा आपल्याला परिचय द्यायचा म्हटलं की किंवा गोखलेंचा इतिहास किंवा कार्य सांगायचं म्हटलं की आपल्याला एक महत्वाचं आणि सगळ्यात एक विशेष वाटेल असं की महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची एक खास अशी ओळख आहे. गोखले म्हटलं की त्यांचं इंग्रजी विषयावरती प्रभुत्व होतं. एक जागतिक कीर्तीचे वक्ते म्हणून ते एक त्यांच्या यादीत जाऊन नामावलीत जी तयार केली जाते त्यामध्ये त्यांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जातं. साधारणतः आपण बघितलं तर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचं जे बालपण आहे ते एक खेडेगावातच गेलं आणि प्राथमिक शिक्षण सुद्धा खेडेगावातच पूर्ण झालं. पण काही कालांतराने त्यांना शिक्षणासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आलं व त्या ठिकाणी राहून त्यांनी आपलं BA शिक्षण पूर्ण केलं. पुण्यात BA शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात आल्यानंतर त्यांनी एक शिक्षकांची नोकरी केली आणि त्यावेळेस जे एक सुधारक म्हणून एक पेपर निघत होता
त्याची इंग्रजी आवृत्ती निघत होती, त्या ठिकाणी त्यांनी आपलं जे आहे ते कार्य सुरू केलं आणि इंग्लिश विभागामध्ये त्यांची चाललेलं हे पत्रक आहे ते त्यांनी सांभाळण्याचं काम केलं. गोखलेचा नमस्तवादी म्हणजेच मवाळ मतवादी गटामध्ये ते नेहमीच सामील झाले आणि स्वदेशीचा पुरस्कार हे ते नेहमीच करत आले. केवळ त्यांनी भारत सेवक समाजाची या संस्थेची स्थापना केली आणि एकंदरीत आपण जर सगळं बघितलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची जी कामगिरी होती किंवा झाली ती एकदम अतिशय उपयुक्त अशा प्रकारे झाली. त्यामध्ये आपण जर बघितलं की विशेष स्त्रिया व मागासवर्गीय यांच्यासाठी जे उन्नतीसाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे आपल्याला गोखले हे दिसतात. या ठिकाणी विद्यार्थी बोलणार आहेत, शिक्षकही बोलणार आहेत. आजचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सगळे गोखलेंवरती आपलं मत मांडणार आहेत. त्याच्यामुळे मी अधिक जास्त खोलात जात नाही आणि गोखलेंचा जो परिचय आहे किंवा प्रास्ताविकाचा आहे ते या ठिकाणी थांबवतो. पण तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी टी.ए. कुलकर्णी बद्दल थोडस बोलावं लागेल की टी.ए. कुलकर्णी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1882 साली झाला. गुहागर येथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यामध्ये आले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर साधारणतः त्या काळामध्ये बऱ्याच लोकांचा कल हा विदेशी किंवा इकडे तिकडे चांगल्या नोकरीवर जाण्याचा, पण त्यांनी शिक्षकी पेशा हा स्वीकारला आणि शेवटी शिक्षकी पेशामध्ये जे आपलं त्यांचं ध्येय होतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ते नाशिक येथे गेले आणि तिथे त्यांनी एक शाळा स्थापन केली. असाच प्रवास पुढे त्यांनी चालू ठेवला आणि एक ठराविक कालावधीनंतर, कारण त्यांच्यावरती गोखलेंचा हा प्रभाव पडलेला होता, टी.ए. कुलकर्णींवरती गोखलेंचा प्रभाव असल्यामुळे मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपण निस्त्या शाळा उघडतो. नाशिकला सुरू केल्यानंतर ते बोर्डीमध्ये गेले. त्या ठिकाणी आचार्य विषय यांच्या मार्फत त्यांनी त्या ठिकाणी शाळा सुरू केली आणि मग शेवटी एक प्रिन्सिपल टी.ए. कुलकर्णी, आचार्य दोंदे, प्राचार्य विसे एकत्र येऊन त्यांनी गोखले एज्युकेशन संस्था हिची स्थापना केली. म्हणजे तसं बघायला गेलं तर गोखलेंचा प्रभाव त्या काळात जे शिक्षण तज्ञ म्हणून होता तो आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो आणि त्यांच्याच नावाने आणि त्यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी आपण हा गोखले डे म्हणून साजरा करतो. मला वाटतं या ठिकाणी जास्त बोलणं अपेक्षित नाहीये, कारण येणारे वक्ते पण बोलणारे, विद्यार्थी पण बोलणार आहेत. म्हणून मी या ठिकाणी माझे स्वागत आणि प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यानंतर सर्वप्रथम 1918 मध्ये गिरगावला शेठ डीजीटी हायस्कूल ही शाळा सुरू करण्यात आली. ऍक्च्युली ही शाळा प्रिन्सिपल टी.ए. कुलकर्णी यांनी 1912 ला सुरू केली. परंतु आपल्या सोसायटीची स्थापना झाल्यानंतर या शाळेचा समावेश आपल्या या सोसायटीमध्ये करण्यात आला. त्यानंतर 1919 मध्ये परेल येथे आर्यभट्ट हायस्कूल, त्यानंतर 1920 मध्ये बोर्डी येथे एस.पी.एच. हायस्कूल आणि या शाळा प्रामुख्याने क्रमाने प्रिन्सिपल टी.ए. कुलकर्णी,
धोंडे सर आणि त्याचबरोबर आचार्य भिसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा म्युनिसिपॅलिटी कुलकर्णी यांचा प्रमुख उद्देश. आपल्या या शाळेतील विद्यार्थी या गोखले डेच्या निमित्ताने नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याविषयी इंग्रजी माध्यमातील तसेच मराठी माध्यमातील काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. माझे नाव कामिनी दिनकर कासरू. मी इयत्ता 9वी अ मध्ये शिकते. आज मी तुम्हाला नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोथरूड या खेड्यात जन्मलेल्या गोपाळकृष्ण गोखले यांचे बालपण कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील बंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या पत्नीने स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे गोपाळकृष्ण गोखल्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले. 1884 मध्ये BA म्हणजेच गणित पदवी घेऊन जानेवारी 1885 मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, 1895 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदन पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली. इसवी सन 1902 साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना 1909 सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न यांच्या कानी घातले आणि त्या कारणी त्यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले. धन्यवाद. संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य माननीय श्री बंदछोडे सर, सर्व शिक्षक वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज गोखले डे, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची पुण्यतिथी. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना त्यांच्या राजकारणातील सहकार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती. नामदार गोपाळकृष्ण गोखले हे 9 मे 1866 ते 19 फेब्रुवारी 1915 हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वतंत्र लढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाजाचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे शिष्य होते. 1885 ते 1905 हा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरचा पहिला कालखंड होता. हा मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जात होता. या काळातील मवाळमतवादी गटाचे अग्रणीय नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जात होते. 19व्या शतकातील उदारमतवादी विचारवंतांच्या साखळीतील एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जात होते. भारतातील इंग्रजांची सत्ता म्हणजे दैवी वरदान मानणारे गोपाळकृष्ण गोखले. सनदशीर राजकारणाला तात्विक व व्यावहारिक मान्यता त्यांनी दिली.
महात्मा गांधींनी आपल्या पहिल्या कारकिर्दीला सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले. जहाल विचार, सरळ प्रतिकार व सशस्त्र क्रांती यावर गोपाळकृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता. मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर व निपक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. आणि ही गोष्ट खरी देखील होती, कारण गोपाळकृष्ण गोखले यांनी राजकारणाला आध्यात्मिकेवर बसवले होते आणि त्याचाच वारसा पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. गोखलेंच्या सांगण्यावरून त्यांनी संपूर्ण देशभर दौरा केला आणि अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशापुढे त्यांनी यशस्वी करून दाखवली. पुढे पुणे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी समाजाची सुधारणा आणि राज्याचे शिक्षण हा विश्वास त्यांनी ठाम ठेवला. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली. धन्यवाद. I am Vaibhav Simran Mahatres from Standard 9 English Medium in Namdar Gopal Krishna Gokhale High School, Simpoli, Borivali West. Gopal Krishna Gokhale was born on 9th May 1866 in Kotluk village of Guhapur Taluka in Ratnagiri district in present day Maharashtra, then the part of the Bombay Presidency. Deposit being relative poor, his family members ensured that the Gokhale received an English education which would be place Gokhale in a position to obtain employment as a clerk or a minor official in the British Raj. He studied in Rajaram College in Kolhapur, beginning of the first generation of Indians to receive a university education. Gokhale graduated from Episton College in 1884. He had a great influence of the social work of Justice Mahadev Govind Ranade. Of his life, he was named as the portrait son, that is Manas Puratha of Justice Mahadev Govind Ranade. He was an Indian liberal political leader and a social reformer during the Indian independence movement. Gokhale was a senior leader of the Indian National Congress and the founder of the Servant of Indian Society. Through the society as well as the Congress and other legislative bodies, he served in Gokhale's campaign for India's self-rule and for social reforms. He was the leader of moderate faction of the Congress party that advocate reforms by working with extensive government institute. Thank you. Respected sir and teachers, my name is Anjali Chotilal Prajapati. I am from Standard 10th and today I am going to speak about Namdar Gopal Krishna Gokhale. Namdar Gopal Krishna Gokhale was born on 9 May 1866 in a small village of Kotluk in Ratnagiri district. Gopal Krishna Gokhale belonged to a poor family and he had to struggle hard for his living. He had to live and learn on 8 rupees a month, an allowance of great generosity which his brother gave him out of total salary of 15 rupees a month. And then he became a life teacher on pretty salary of 75 rupees a month. Thus, the life of Gokhale is a miracle of thriftness. It is a perennial fountainhead of inspiration to a young ambitious boy. Gopal Krishna Gokhale had a great sense of duty, and once during a school function he stopped no less a person than Mr. Justice Rawade as a gate crusher because he missed his ticket at home. This incident cemented their friendship, which has exerted a powerful on Indian politicals. In 1899, the poor and precious school teacher was elected to the Bombay Legislature Council. He severely criticized the Land Alien Bill and suggested instead the cooperative credit societies. The government adopted his suggestion even though the bill was passed. In 1902, he entered the Imperial Legislature Council. Here he served for 13 years until his death and submitted 35 rupees a month, which he received as pension from the Dekar Education Society. In 1905, Gopal Krishna Gokhale founded the Servants of India Society. It set the true ideals of service before the people. Gokhale was admired by all sections of people for his self-sacrifice and service. Even Finna inspired to become a Muslim Gokhale.
Thank you. This is Saili Avinash Shigne from Standard 10th. Today I would like to give you a short speech on Gopal Krishna Gokhale. Gopal Krishna Gokhale was an Indian liberal political leader and a social reformer during the Indian independence movement. Gokhale was a senior leader of the Indian National Congress and the founder of Servant of Indian Society. To the society as well as the Congress and the other legislative body, he served in Gokhale campaigned for Indian self-rule and for social reformer. He was the leader of the moderate faction of the Congress party that advocated reform by working with existing government insulation. Gopal Krishna Gokhale was born on 9th May 1866 in Kotluk village of Guha Taluka in Ratnagiri district. Despite of being relatively poor, his family members ensured that Gokhale received an English education, which would place Gokhale in a position of obtained employment as a clerk, minor official in the British Raj. He studied in Rajaram College in Kolhapur. Being one of the first generation of the Indian to receive a university education, Gokhale graduated from Elphinstone College in 1884. He had a great influence of the social work of Justice Mahadev Ranade on his life. He was named as the Portuguese son, that is, Manas Putra of Justice Mahadev Ranade. Gokhale's education tremendously influenced the course of his future career. In addition to learning English, he was exposed to Western political thought and became a great admirer of theorists such as John Stuart Mill and Edmund Burke. Gokhale married twice. His first marriage took place in 1880 when he was in a 10th to Savitribai, who suffered from an incurable ailment. He married a second time in 1887 while Rishibamma was still alive. His second wife died after giving birth to two daughters in 1899. Gokhale did not marry again and his children were looked after by his relatives. However, excessive stress and work pressure and ailments like asthma and diabetes worsened his physical condition. Gokhale breathed his last on 19th February 1915 at a premature age of 48. Thank you. जर आज आपण बघितले तर आपल्या या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले. ज्याप्रमाणे वटवृक्षाला अनेक शाखा असतात तशाच अनेक शाखा शिक्षण क्षेत्रामध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, पत्रकारिता, फार्मसी, नर्सिंग, कम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी अशा अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची गोखले एज्युकेशन सोसायटी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करते आणि हीच प्रामुख्याने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना दिलेली आम्ही एक मान मानतो. त्यांच्याच या शैक्षणिक कार्याविषयी माहिती देण्याकरता येत आहे आमच्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ राऊत मॅम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई विभागाचे अधीक्षक सन्माननीय श्री चौबे सर, प्रमुख पाहुण्या, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा तसेच मुंबई विभागाच्या सचिव सन्माननीय डॉक्टर संत मॅडम, शाळेचे प्राचार्य माननीय श्री बंदछोडे सर, शिक्षक वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 19 फेब्रुवारी गोखले डे, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने मी त्यांचे शिक्षणविषयक विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 मध्ये झाला. वडिलांचे नाव कृष्णराव, आईचे नाव सत्यभामा. त्यांचे जन्मगाव कोतळूक हे गाव चिपळूणजवळ आहे. गोपाळ हे कृष्णरावांचे द्वितीय सुपुत्र. वडिलांचा बाणेदारपणा, निस्पृह वृत्ती व करारी स्वभाव तसेच आईची पापभीरू वृत्ती हे संस्कार गोपाळरावांवर झाले. म्हणून ते सत्यवादी, स्वाभिमानी व निस्पृह झाले. मुलांनो, गोपाळरावांनी जानेवारी 1885 मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये उपशिक्षक म्हणून नोकरी केली.
त्यातून त्यांच्या जीवनाची दिशा व त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित झाले. सक्तीचे आणि मोफत शिक्षण अलीकडे सुरू झाले असले तरी त्याचे स्वप्न गोपाळरावांनी 100 वर्षापूर्वीच पाहिले होते. हिंदुस्थानामध्ये प्रथम सामाजिक शैक्षणिक सुधारणा झाल्या पाहिजेत असे मत हिरिरीने मांडणाऱ्यांमध्ये ते अग्रणी होते. लोकांमध्ये राजकीय जागृती होण्यासाठी शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. शिक्षणावरील प्रेमामुळेच ते टिळक, आगरकर आदी राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या युवकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य झाले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी व्याख्याता, प्राध्यापक व प्राचार्य म्हणूनही काम केले. गोखले यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. ते अत्यंत कळकळीने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत, आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाची काळजी घेत. ते होतकरू विद्यार्थ्यांना सूचना व मार्गदर्शन करीत. राजकीय पुढारी म्हणून वावरत असतानाही शिक्षण क्षेत्राशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. शिक्षण क्षेत्राचा संख्यात्मक विचार करत असतानाच त्यांनी शिक्षणाच्या दर्जासंबंधी, गुणवत्तेसंबंधी विचार मांडले होते. तत्कालीन शिक्षण पद्धतीवर, त्यांच्या दोषांवर नेमके बोट ठेवताना घोकंपट्टी हाच मोठा शाप आहे असे त्यांनी ठासून सांगितले. घोकंपट्टीमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेस चालना मिळत नाही. याउलट पाश्चात्य देशांमध्ये शिक्षण पद्धतीत नाविन्य आणण्याचा सतत प्रयत्न केला जातो. त्यांची पुस्तके सचित्र व आकर्षक असतात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होते. आपल्या येथे मुलांचा कल, त्यांची आवड-निवड यांचा विचार केला जात नाही. या सर्व दोषांना केवळ सरकार किंवा शिक्षण खाते जबाबदार नसून पालकही तितकेच जबाबदार आहे असे त्यांचे मत होते. किती पालक आपल्या पाल्याला मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल विचार करतात? मुलांना शाळेत प्रवेश मिळाला की आपले कर्तव्य संपले असे बहुसंख्य पालकांना वाटते. अशा या एकसुरी शिक्षण पद्धतीत बदल अनिवार्य आहे असे त्यांना वाटत होते. गोपाळकृष्ण गोखलेंनी 125 वर्षापूर्वी व्यक्त केलेले शिक्षणविषयक विचार आजही लागू पडतात. थोडक्यात काय, तर नुसते परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हा. मोठे बुद्धिवंत झाला नाहीत तरी चालेल, परंतु जागरूक नागरिक व्हा. उत्तम माणूस बना. गोखलेंनी वेळोवेळी व्यक्त केलेली शिक्षणविषयक विचार व विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला आजही तितकाच उद्बोधक आहे. 19 फेब्रुवारी 1915 रोजी हिंदुस्थानातील हिरा, महाराष्ट्रातील नररत्न, कर्तृत्वशाली पुरुषांचा वीर गेला असे जे टिळकांनी म्हटले ते योग्यच होते. अशा या थोर विभूतीस अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामदार गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय नेते. त्यांचा एक शैक्षणिक कार्याचा आढावा आपल्याला आपल्या शाळेच्या शिक्षिका श्री राऊत मॅडम यांनी दिलेलाच आहे. त्यानंतर आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे मुंबई विभागाचे अध्यक्ष माननीय चौबे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय चौबे सर. नमस्कार, मैं हेनरी चौबे, सुपरिंटेंडेंट, गोखले एजुकेशन सोसाइटी स्कूल। आज अपने गोखले एजुकेशन सोसाइटी के स्थापना दिवस 19 फरवरी इस संबंध में अपना विचार व्यक्त करना चाहता हूँ। महाराष्ट्र की सबसे पुरानी और सबसे बड़ी संस्थाओं में एक गोखले एजुकेशन सोसाइटी का स्थापना 19 फरवरी 1918 को। इसके पीछे बहुत बड़ा महत्वपूर्ण विषय है कि अपनी सोसाइटी का नाम
गोखले एजुकेशन सोसाइटी क्यों और कैसे पड़ा। सोसाइटी के संस्थापक प्रिंसिपल टी.ए. कुलकर्णी शिक्षक थे और उन्होंने शिक्षक द्वारा संस्थापित इस गोखले एजुकेशन सोसाइटी के माध्यम से शिक्षा का प्रचार प्रसार हो और इससे संबंधित जुड़े सभी लोगों को स्मरण किया जाए। उनके समक्ष महाराष्ट्र के सपूत और एक बहुत बड़ा विचारक विद्वान शिक्षक गोपाल कृष्ण गोखले का नाम सामने आया और उन्होंने उनके नाम से, गोपाल कृष्ण गोखले के नाम से इस सोसाइटी का नामकरण किया। गोखले के तीसरे पुण्यतिथि वर्ष में इस संस्था की स्थापना हुई। गोखले एक देशभक्त, विचारक, चिंतक, शिक्षक, देशभक्त, दार्शनिक और सबसे बड़ी चीज है कि एक आदर्श शिक्षक थे। इस महापुरुष के व्यक्तित्व से प्रभावित होकर न्यायमूर्ति रानडे ने इन्हें अपनी बहुत सी जिम्मेदारियां दी और न्यायमूर्ति रानडे को गोखले अपना गुरु मानते थे। इनका व्यक्तित्व इतना विशाल था कि महात्मा गांधी इन्हें अपना राजनीतिक गुरु समझते थे, मानते थे और वह आदर देते थे। ऐसे महान सपूत, महान देशभक्त के नाम से गोखले एजुकेशन सोसाइटी का नामकरण हुआ है। यह संपूर्ण देश के लिए, समाज के लिए, शिक्षकों के लिए गर्व और गौरव की बात है। इनके नाम से सोसाइटी का नामकरण का हेतु इतना ही है कि हम उन्हें याद करें, उनकी स्मृति को नमन करें, उनकी विचारधारा से, उनके दर्शन से, उनके व्यक्तित्व से हमें प्रेरणा मिले। गोखले की विचारधारा की तरफ यदि हम जाते हैं तो देखते हैं कि स्वतंत्रता संग्राम में दो धाराएं थी, विचारधाराएं जरूर थी, लेकिन उनका कहना ये था कि संविधान हो, समझ हो, समझदारी हो, समझौता हो, एकता हो, के माध्यम से हम स्वतंत्रता प्राप्ति कर सकते हैं और वही स्वतंत्रता प्राप्ति को सिद्धि प्राप्त हो सकती है और उसी में हमें सफलता मिलेगी। एक महान सपूत, देशभक्त, विचारक के नाम से संस्था का नामकरण होना हमारे लिए गौरव की बात है। हम हमेशा उनके विचार से, उनके दर्शन से, उनके चरित्र से, उनकी देशभक्ति से, उनके समर्पण से, उनके विचारधारा चिंतन से हम प्रेरित रहेंगे और सभी लोग प्रेरित ऐसे ही रहें, यही हमारी शुभकामना है। धन्यवाद। आज आपल्या संस्थेच्या 17 सेंटर, 125 इन्स्टिट्यूशन झालेल्या आहेत आणि या आपल्या सोसायटीमध्ये 1,25,000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि यामध्ये 3,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। या सोसायटीला मोठं बनवण्याचं काम आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी माननीय सर डॉक्टर एम.एस. गोसावी यांना जाते। या सोसायटीला मोठं करण्यास डॉक्टर सर एम.एस. गोसावी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। त्यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा, त्याचबरोबर भाऊसाहेब वर्तक कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सौ संत मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। आपल्या शाळेचे अधीक्षक प्राचार्य चौबे सर, शाळेचे प्राचार्य श्रीयुत बंदछोडे सर, उपप्राचार्य, सर्व विभागाचे प्रमुख,
पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज नामदार गोपालकृष्ण गोखले यांची पुण्यतिथी आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे व त्याचबरोबर आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीला आज 103 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याबद्दलचा वर्धापन दिन समारंभ अतिशय मोठ्या प्रमाणात आज साजरा होत आहे. सर्वप्रथम या वर्धापन दिनाच्या मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. नामदार गोपालकृष्ण गोखले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस, कर्तृत्वास वंदन करून आपण हा कार्यक्रम सुरू करूया. नामदार गोपालकृष्ण गोखले ज्यांचं नाव आपण आपल्या संस्थेस दिलेलं आहे, ज्यांचं नाव आपण आपल्या शाळेस दिलेलं आहे, हे एक युगप्रवर्तक द्रष्टे नेते होते, ज्यांनी प्रामाणिकपणे एकनिष्ठेने जीवनभर भारताची सेवा केलेली आहे. गोपालकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी चिपळूण जवळच्या एका छोट्याशा खेडेगावात झाला. त्या खेडेगावात शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून त्यांचे वडील कृष्णाजी पंत यांनी त्यांना कोल्हापूर येथे आणले. पण त्यांच्या दुर्दैवाने गोखल्यांच्या वडिलांचा गोखले अवघ्या 13 वर्षाचे असताना निधन झालेले आहे आणि मग त्यांच्या पुढच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही त्यांचे मोठे बंधू श्रीयुत गोविंदराव यांच्यावरती आली आणि त्यांनीही ती अतिशय उत्तमरित्या पार पाडली. गोखल्यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबई येथे झालं. मुंबई येथील एल्फिस्टन महाविद्यालयातनं त्यांनी गणित विषय घेऊन BA ही पदवी संपादन केली आणि त्यानंतर 1885 लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर यांनी सुरू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले आणि अवघ्या 2च वर्षामध्ये ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले आणि त्याच फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते पुढे प्राचार्यही बनले. त्यानंतर ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य झाले व तिथलेच सेक्रेटरीही झाले. त्यांचा ठाम मत होतं की विद्यार्थ्यांसमोर जेव्हा शिक्षक म्हणून आपण उभं राहतो आणि बोलतो, त्यावेळेला आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ हा माहिती असला पाहिजे. प्रत्येक शब्द हा तोलून मापूनच गेला पाहिजे विद्यार्थ्यांसमोर. आपल्या विषयाची परिपूर्ण तयारी करून मगच आपण वर्गात गेलं पाहिजे. त्याचं अगदी एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला जाता सांगते की त्यांना एकदा नेल्सनचं चरित्र शिकवायचं होतं. नेल्सन हा युरोपातील प्रख्यात दर्यावर्दी आणि त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं की गलबत म्हणजे काय, लढाऊ जहाज म्हणजे काय. म्हणून मग ते स्वतः मुंबई बंदरात गेले. तिथं त्यांनी पहिले सर्व बघितलं की गलबत कसे असतं, नौका कशी असते, लढाऊ जहाज कसे असतात, नौसेनेचे वेगवेगळे युद्धचे पेच कसे असतात, डावपेच कसे असतात आणि हे सगळं बघून मगच त्यांनी विद्यार्थ्यांना नेल्सनचं चरित्र शिकवलं. खरोखरच त्यांनी आपल्या जीवनातून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक आदर्श वस्तुपाठ असा निर्माण केलेला आहे. गोखले हे मराठा
या वृत्तपत्रातनं राजकीय लेख लिहायचे. 1895 मध्ये पुणे येथे इंडियन काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि तिथं ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे सचिव बनले आणि तेव्हापासून राजकीय क्षेत्रातील त्यांचा सहभाग हा फार मोठ्या प्रमाणावरती सुरू झाला. त्यानंतर 1902 मध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे ते सदस्य झाले आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे, इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे आणि वादविवादातील निपुणतेमुळे त्यांनी काउन्सिलच्या सर्व मेंबर्सवरती आपली एक छाप पाडली. गोखले हे राजकीय शिक्षणाबद्दल खूप आग्रही होते. देशसेवेसाठी सुशिक्षित तरुण वर्ग तयार करण्यासाठी त्यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना, तरुणांना त्यांनी प्रशिक्षितही केलेलं आहे. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या कक्षा विकसित होतील आणि त्यासाठी त्यांनी भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी अविरत असे प्रयत्न केले. भारतातील विद्यार्थ्यांना फ्री आणि कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन दिलं पाहिजे हा विचार प्रथम नामदार गोपालकृष्ण गोखले यांनी मांडला. त्यासाठी त्यांनी लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये बिल सादर केलं. अर्थात ब्रिटिश राजवट असल्यामुळे ते पास झालं नाही, पण ह्या विचारामुळे भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल सुरू झाले. त्यानंतरच राईट टू एज्युकेशन ॲक्ट आला 2009 मध्ये आणि आत्ताच्या न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये सुद्धा प्रायमरी एज्युकेशनला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्यांची तत्वे आजच्या परिस्थितीला सुद्धा लागू पडतात. त्यांचं दुसरं तत्व स्पिरिच्युअलायझेशन, आध्यात्मिकता. त्यांच्या मते कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आध्यात्मिकतेची बैठक असणं आवश्यक आहे. ते सांगत आध्यात्मिकता म्हणजे काय, तर स्वतःच्या मनामध्ये इतरांबद्दल असलेलं प्रेम, माया, सहानुभूती, आपुलकी, क्षमाशीलता ह्याला आध्यात्मिकता म्हणतात. आणि हे सगळे गुण आपण आपल्या अंगी बाळगले पाहिजे. पब्लिक लाईफ मस्ट बी स्पिरिच्युअलाइज हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. तसेच सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट हा सुद्धा त्यांचा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. आणि ह्या सगळ्या तत्वांचा अवलंबन करून आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीने आज एवढा मोठा विकास साधलेला आहे. गोखलेंच्या जीवनकार्यातनं प्रेरणा घेऊनच प्राचार्य टी.ए. कुलकर्णींनी गोखले एज्युकेशन सोसायटीचं एक छोटंसं रोपटं लावलं आणि आत्ताचे चेअरमन प्राचार्य पंडित, गोखले एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर जनरल आणि सचिव डॉक्टर एम.एस. गोसावी, आपल्या HR डायरेक्टर डॉक्टर दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने आणि अथक प्रयत्नाने आज त्या रोपट्याचा वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. जिथं जिथं शिक्षणाची आवश्यकता आहे तिथं तिथं गोखले एज्युकेशन सोसायटीने ज्ञानाची गंगा पोचवलेली आहे. अशा ह्या महान नेत्यांनी त्यांच्या कार्याने, त्यांच्या तत्वाने आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे राजकारणात राहूनही विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या
ह्या थोर विचारवंताचं अवघ्या 49व्या वर्षी निधन झालेलं आहे. अशा ह्या थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, राजकीय नेत्यास माझे शतशः प्रणाम. आज आपण मला इथं माझे विचार सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवट हा आपण आभाराने करतो आणि ती आपली भारतीय संस्कृती. आपल्या या गोखले डेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्राचार्य यांचे आभार मानण्याकरता मी आमंत्रित करतो आपल्या शाळेतील शिक्षिका सौ तिदार मॅडम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई विभागाचे शाळेचे अधीक्षक माननीय श्री चोबे सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षिका, मुंबई विभागीय सचिव, भाऊसाहेब वर्तक कॉलेजच्या प्राचार्या, माननीय डॉक्टर सो SV संत मॅडम, शाळेचे प्राचार्य माननीय श्री बंदछोडे सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक वर्ग, माजी विद्यार्थी व सेवक वर्ग, सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी, आज नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची पुण्यतिथी. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास माझे शतशः प्रणाम. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दसुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दसुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज, मानतो मनापासून आभार, मानतो मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई विभागीय शाळेचे अधीक्षक माननीय श्री चोबे सर यांनी आपणास बहुमूल्याचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षिका, मुंबई विभागीय सचिव, भाऊसाहेब वर्तक कॉलेजच्या प्राचार्या, माननीय डॉक्टर सो SV संत मॅडम वेळात वेळ काढून कार्यक्रमास उपस्थित राहिल्या व आम्हा सर्वांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच शाळेचे प्राचार्य माननीय श्री बंदछोडे सर आम्हा नेहमीप्रमाणेच योग्य ते असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूत्रसंचालन करणारे शाळेचे शिक्षक श्री जवागे पाटील सर यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच शाळेच्या शिक्षिका सो विजय राऊत मॅडम यांनी गोपाळकृष्ण गोखले यांचे शिक्षणविषयक विचार आपल्यासमोर व्यक्त केले, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. तसेच शाळेचे विद्यार्थी ज्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला, गोपाळकृष्ण गोखले यांचे शैक्षणिक, राजकीय विचार सांगण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारी IT टीम, श्री संखे सर, श्री सुर्वे सर, श्री पावाके सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक वर्ग, सेवक वर्ग, सर्व श्रोतेगण व शाळा कमिटीतील सदस्य सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. व शाळेचे प्राचार्य माननीय श्री बंदछोडे सर यांनी मला इथे आभार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. व चुकून जर कोणाचे आभार मानावेसे राहून गेले असतील तर त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला हा कार्यक्रम संपलेला आहे असे मी प्राचार्यांच्या वतीने जाहीर करतो. पुनश्च सर्वांना एकदा धन्यवाद. आपल्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.